समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. 10वी पास असो वा नापास, करिअरची संधी आता खास. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस येथे प्रवेश प्रक्रिया सुरू. इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, फिटर, कोपा आणि ड्रेस मेकिंग या व्यवसायांमध्ये प्रवेशाची सुवर्ण संधी उपलब्ध. कौशल्य मिळवा, भविष्य घडवा, रोजगाराच्या वाटेवर आत्मविश्वासाने पुढे चला. दरमहा 500 रुपये विद्यावेतन, कौशल्य प्रशिक्षणासह उज्ज्वल जीवन. एसटीची ITI पर्यंत सोय, यशाकडे वाटचाल होय. मर्यादित जागा, त्वरा करा, वेळ दौडू नका, प्रवेश घेऊन भविष्य घडवू. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पलूस. आजचा प्रवेश, उद्याचा विश्वास, कौशल्याची कास, रोजगार हमखास. तर आजच प्रवेश घ्या. ठिकाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कृष्णा सूतगिरणी, आंधळी रोड, पलूस तालुका, पलूस, जिल्हा सांगली. अधिक माहितीसाठी संपर्क श्री RP पवार सर. मोबाईल क्रमांक 9890 28 63 33 व श्री PR क्षीरसागर सर 97 66 91 72 51. आयुष्मान आरोग्य मंदिर भिलवडी यांच्या पुढाकाराने भिलवडी येथील जिल्हा परिषद मराठी शाळा, अंगणवाडी पंचशील नगर आणि जिल्हा परिषद शाळा पंचशील नगर भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने भिलवडी येथे पल्स पोलिओ लसीकरण जनजागृती फेरी उत्साहात काढण्यात आली. या फेरीत विद्यार्थी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रत्येक बालकाला पोलिओचे 2 थेंब, पोलिओमुक्त भारतासाठी सर्वांनी सहकार्य करूया अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. प्रभात फेरीद्वारे नागरिकांमध्ये पोलिओ लसीकरणाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी 0 ते 5 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला रविवार दिनांक 28 जून 2026 रोजी आयोजित पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत जवळच्या पोलिओ बूथवर घेऊन येऊन पोलिओ लसीचे 2 थेंब पाजावेत असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले. आरोग्यदायी व पोलिओमुक्त समाज घडवण्यासाठी प्रत्येक पालकाने या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. प्रभात फेरीच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य सेवक, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. 28 जून 2026 रोजी रविवारी जी पल्स पोलिओ मोहीम राबवण्यात येणार आहे त्याचे नियोजन चांगल्या प्रकारे आरोग्य विभागाने केलेलं आहे. रेल्वे स्टेशन असो, बस स्टॉप असो किंवा विविध ठिकाणी आरोग्य केंद्रावर त्या पल्स पोलिओचं नियोजन चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. त्याचा उपयोग लोकांनी उद्या आठवणीनं पल्स पोलिओ मोहिमेचा लाभ घ्यावा. ज्या लोकांना निरोप मिळालेला नाही त्या लोकांनाही निरोप पोचवता आला पाहिजे आपल्याला. त्यासाठी आम्ही आज विविध माध्यमांच्या तर्फे हा निरोप पोचवतो आणि ही मोहीम चांगल्या प्रकारे पार पडेल असे मी आवाहन करतो. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.